मी कुमारी प्रार्थना महेश पाठक सध्या इयत्ता 9वी मध्ये पुणे येथे शिकते. मी स्मृती परांजपे खाडीलकर. मी IIT दिल्लीमध्ये राहते आणि सध्या गृहिणी आहे. मी श्लोक देशपांडे सध्या 11वी इयत्तेत शिकतोय. मी मुक्ता देशपांडे. मी सध्या 11वी कला शाखेत शिकत आहे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये. माझे नाव जितेंद्र वलटे. मी पुणे येथे असतो. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करतो. मी सौ हेमलता अरविंद बेंद्रे, वय वर्षे 75, माध्यमिक विद्यालयाची निवृत्त मुख्याध्यापिका. भाषांकुर हा कोर्स जॉईन करण्याच्या आधी माझं संस्कृत मधलं अध्ययन फक्त शाळेपुरतंच सीमित होतं. लहानपणापासूनच संस्कृत अध्ययन करण्याची आवड होती, संस्कृत शिकण्याची आवड होती आणि योगायोगाने मला भाषांकुर या कोर्सला जॉईन करण्याची संधी मिळाली. आणि जसं या कोर्समध्ये मी अध्ययन करत गेले तर तसं मला माझ्या ज्या व्याकरणातल्या ज्या संकल्पना आहेत त्या अधिकाधिक सुस्पष्ट होत गेल्या. आणि संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अक्षराला सुद्धा एक वेगळा भावार्थ असतो हे सुद्धा समजायला लागले. भाषांकुर हा कोर्स जॉईन करण्याआधी माझं संस्कृतचं ज्ञान फक्त शाळेतले 8वी ते 10वी इतकंच मर्यादित होतं. लहानपणापासूनच मला संस्कृत शिकण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे शाळेमध्ये 8वीपासून 10वीपर्यंत संस्कृत शिकलो. अजून पुढे काही शिकावं अशी इच्छा झाली म्हणून थोड्या शोधात होतो आणि त्याच शोधात असताना भाषांकुर कोर्ससाठी नाव नोंदवलं आणि त्यामुळे बरेचसे संस्कृतमधले बारकावे जे आहेत ते लक्षात आले. आपण एक उदाहरण घ्यायचं झालं तर एक साधं उदाहरण घेऊ. भगवद्गीता. आता हा शब्द जो आहे त्यामध्ये भगवद आणि गीता असा शब्द आहे, पण मूळ शब्द बघायला गेलो तर भगवत असा आहे. पण मग भगवत गीता असं न म्हणता भगवद्गीता असं का म्हटलं गेलं असा एक प्रश्न होता. माहिती होतं की संधीचा काहीतरी प्रकार इकडे झाला असावा, काहीतरी संधी इथे झाली असावी, पण नेमका कोणत्या संधी इथे वापरला गेलाय हे काही माहीत नव्हतं. असेच बरेचसे प्रश्न पडले होते आणि त्यातल्या बऱ्यापैकी प्रश्न, सगळेच म्हटले तरी हरकत नाही, हे असे प्रश्न या कोर्समुळे सुटले. या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि अजून म्हणजे पुढे नवीन प्रश्न पडायला सुरुवात झाली. असं म्हणतात एखादी गोष्ट शिकताना जर आपल्याला प्रश्न पडले तर याचा अर्थ असा असतो की आपण योग्य मार्गाने चाललो. 8वीत असल्यापासून 8वी ते 10वी पर्यंत शालेय स्तरावरती मी संस्कृत शिकत होते आणि पुढे जाऊन संस्कृत अजून शिकायची मला इच्छा होती. त्यामध्येच मला भाषांकुरचा कोर्स किंवा हे जे पाठ आहेत हे शिकायची संधी मला मिळाली. तर हा अभ्यासक्रम चालू होण्यापूर्वी मला व्याकरण हा भाग थोडासा किचकट किंवा कठीण वाटायचा. त्या मानाने धडे किंवा सुभाषित हा भाग जास्त सोपा वाटायचा आणि व्याकरण थोडंसं अवघड पडायचं. मग त्याच्यामुळे थोडंसं असं व्याकरणाविषयी मनात होतं की कसं येणार. मग म्हणून कोर्स जॉईन केल्यानंतर जेव्हा व्याकरणाचं संधी, समास किंवा कारक हे जे असे भाग आहेत हे शिकायला मी सुरुवात केली आणि ते मला कळायला लागलं. त्याच्यामुळे मग माझी भाषेची गोडी पण वाढली. पूर्वी माझा संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नव्हता, परंतु हा भाषांकुर अभ्यासक्रम केल्यानंतर संस्कृत व्याकरणातील अनेक संकल्पना मला शिकायला मिळाल्या. जसं वर्ण, पदच्छेद, पदविभाग, संधी, समास, कारक, लकार, धातू वगैरे. एक उदाहरण देऊ इच्छितो. उपपद विभक्ती मला पूर्वी माहीत नव्हती. कारकाशिवाय इतर शब्दाच्या संबंधामुळे जी होते ती उपपद विभक्ती. स्तोत्रांमध्ये मी गणेशाय नमः हे वाचलं होतं, परंतु इथे चतुर्थी काय होते हे मला माहीत नव्हतं.
तर इथे नमस हे अव्यय आहे, त्याच्याशी संबंध म्हणजे अन्वय झाल्यामुळं इथे चतुर्थी बनली आहे. आणि दुसरी गोष्ट शिकायला मिळाली ती की उपपद विभक्तेर कारक विभक्तीर बलियसी. आता दुसरं उदाहरण, नारायणम नमस्कृत्यम नरचैव नरोत्तमम, हा श्लोक पण मी शिकलो होतो. मग इथे द्वितीया झालेली आहे. नारायण हा शब्द कर्म म्हणून आला, त्यामुळे इथे द्वितीया झाली आणि इथे कारक विभक्ती ही बलवान आहे. इयत्ता 8वी-9वी मध्ये म्हणजे 60 पेक्षाही जास्त वर्षांपूर्वी संस्कृत भाषेची ओळख मला झाली होती. आणि त्यानंतर विज्ञान शाखेची पदवीधर झाल्यानंतर अध्यापन विज्ञान आणि गणित या विषयाचे केले आणि निवृत्त झाल्यानंतर भाषांकर वर्गामध्ये प्रवेश घेऊन मला पुन्हा संस्कृतचा अभ्यास करता येतोय. भाषांकुर या कोर्सचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक शिकवणार आणि विद्यार्थी शिकणार असं याचं स्वरूप नाही. तर स्वतः आपण त्या पाठाचा प्रथम अभ्यास करायचा आणि त्यानंतर सहाध्यायींबरोबर त्यावर चर्चा चिंतन करायची आणि त्यानंतर परीक्षा द्यायची. असं त्रिस्तरीय याच्यामध्ये ही पद्धत असल्यामुळे व्याकरणाच्या ज्या क्लिष्ट संकल्पना आहेत किंवा ज्या संकल्पना लवकर समजत नाही अशा संकल्पना सुद्धा लगेच सुस्पष्ट होतात. भाषांकुर या कोर्सची वैशिष्ट्य अशी सांगता येतील की हा डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग त्यांनी गुरु शिष्य परंपरेनं पद्धतीनं शिकण्यामध्ये अतिशय उत्तम करून घेतलेला आहे. आपण पहिल्यांदा तो पाठ वाचतो, त्याचं मनन करतो, मग सहाध्यायींबरोबर त्याचं चिंतन करतो, मग आचार्यांच्या बरोबर अनुवाद करतो. यामुळे होतं काय, या त्रिस्तरीय पद्धतीनं काय होतं, आपला अभ्यास किंवा तो पाठ तो विषय अतिशय पक्का होऊन जातो. आता भाषांकुर या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रत्येक पाठामध्ये त्यांनी जे स्वाध्याय दिलेत ते इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेत आणि इतके चांगले दिलेत की तो स्वाध्याय पूर्ण सोडवल्यावर विषय आपला पक्का होऊन जातो. घेतला जाणारा भाषांकुर वर्ग हा व्याकरण शिकू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगला वर्ग आहे. या वर्गामध्ये भाषांकुर हे पुस्तक आपण शिकतो. ह्या पुस्तकाचा अभ्यासक्रम, या कोर्सचा अभ्यासक्रम अतिशय चांगला आहे. या अभ्यासक्रमामध्ये व्याकरणाचे खूप काही विषय आपल्याला बघायला मिळतात. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे शिकताना त्याची वैशिष्ट्य पण मला कळली. तर व्याकरण हा जो भाग आहे हा मुख्यतः सूत्र किंवा अशा गोष्टींनी सांगितला जातो. तर श्लोक किंवा पद ही जी आहेत ही भाषांकुरच्या पुस्तकामध्ये खूप व्यवस्थित पद्धतीनं मांडलेली आहेत आणि त्याचं विश्लेषण आणि अर्थ असे दोन्हीही दिलेले आहेत. त्याच्यामुळं ते समजायलाही सोपं पडतं आणि चित्र दिलेली आहेत ज्याच्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात. भाषांकुर या अभ्यासक्रमाच्या अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यात स्वाध्यायाद्वारे मोठ्या प्रमाणात एक्झाम्पल्स आम्ही सोडवली. दुसरं, त्यात चित्रांचा उपयोग केल्यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं गेली. ऑनलाईन असल्यामुळे सातत्य राहिलं आणि एक्झाम्सद्वारे स्वतःचं मूल्यमापन झालं. उल्लेखनीय असे भाषांकुर वर्गामध्ये जे भाषांकुर पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे, ज्यांनी संशोधनाने लेखन केलेलं आहे असे आचार्य, त्यांच्याकडूनच आम्हाला या भाषांकुर पुस्तकाचा अभ्यास मिळणं हे मी भाग्याचं समजते. या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने नमूद केलेली आहे. अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर वर्ण, त्यांचे उच्चारण, त्यानंतर वर्णच्छेद, संधी, समास, विशिष्ट वाक्यरचना, कर्तरी, कर्मणी म्हणजेच व्याकरण, आणि तेही प्रत्येक ठिकाणी पाणिनी व्याकरणाचा उल्लेख तळ टिपांसह ज्या गोष्टी या स्तरावरती शिकायच्या आहेत त्यांचा फक्त परिचय
आणि ज्या सखोल पायाभूत आहेत ते मात्र सखोल अगदी विस्तृत या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. संस्कृत अध्ययनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या गुरुची, मार्गदर्शकाची एक आवश्यकता. फक्त डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा फक्त स्वतः पुस्तकं वापरून आपण संस्कृतचं परिपूर्ण ज्ञान मिळवू शकत नाही. तर त्याच्यासाठी एका गुरुची, एका आचार्यांची खूप आवश्यकता असते आणि अशी ही आवश्यकता या भाषांकोर या कोर्समधून सुद्धा पूर्ण होते आणि डिजिटल पद्धतीचा वापर करून सुद्धा संस्कृतचं अध्ययन करता येतं. आजकाल आपण असं म्हणतो की या डिजिटल युगामध्ये इतके सोशल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असताना, इतके ऍप्स उपलब्ध असताना जगातली कुठलीही गोष्ट आपण घर बसल्या अगदी सहज शिकू शकतो. पण कुठलीही भाषा शिकायची असेल किंवा संस्कृत शिकायचं असेल आणि ते व्याकरण शास्त्रासकट शिकायचं असेल तर एका शिक्षकाची किंवा गुरुची आणि एका चांगल्या पुस्तकाची नक्कीच आपल्याला गरज लागते. संस्कृत शिकायचं असेल तर ते शिकताना पुस्तकं किंवा ऑनलाईन कोर्सेस हे जे आहेत यांचं हे पण महत्वाचे आहे. काही साधनं आहेत त्यांच्याद्वारे तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. पण जे आचार्य किंवा गुरु जे आपण म्हणतो परंपरेमध्ये त्यांच्यानुसार त्यांच्याकडून समोर बसून करून घेतलेलं अध्ययन याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. कारण आचार्य हे मार्गदर्शन करतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं आणि उच्चारांची शुद्धता किंवा काही त्रुटी असतील तर ते शुद्ध करणं हे आचार्य करतात. त्याच्यामुळे संस्कृतच्या अध्ययनासाठी आचार्य असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज अनेक जण व्हिडिओजच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यात चर्चा घडत नाही आणि परीक्षा होत नाही आणि सोडवण्याचा सराव होत नाही. त्यामुळे विषयाचं प्रावीण्य प्राप्त होत नाही. या पुस्तकाच्या लेखकांच्याकडनंच आम्हाला सगळं ज्ञान याचा शब्द समजावून सांगितलेला आहे. म्हणजे ह्या वर्गामध्ये किती आम्हाला लाभ झालाय हे तुम्ही कल्पना करू शकता. त्या कोर्समधला मला सगळ्यात जास्त आवडलेला भाग म्हणजे संधी. आपण जेव्हा एखाद्या शब्दाची संधी करतो तर तेव्हा त्या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे हे आपल्याला समजतं आणि शब्दांमधला अर्थ जाणून घेण्यातला जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो. तर असा हा जो अतिशय सुंदर असा भाषांकोरचा कोर्स आहे तर तो संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने शिकावा असं मी सांगेन. जे लकार प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये लकाराची अर्थासकट त्याची नावं दिली असल्यामुळं आपल्याला ते लकार लक्षात ठेवायला खूप सोपे जातात. म्हणजे नुसतं लट लकार किंवा लंग लकार असं न देता वर्तमाने लट, भूते लंग अशी त्याची अर्थासकट नावं आहेत. त्यामुळे ते आपण लकार कधी वापरायचे हे पण आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर लकाराचे प्रत्यय दिले असल्यामुळं प्रत्येक धातू आणि त्याची रूपं पाठ करायची गरज नाही. एकदा लकार डोळ्यासमोर असले की आपण कुठलाही धातू कसाही तयार करू शकतो किंवा तो धातू आपण ओळखू शकतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गीतेमधला हा जो श्लोक आहे, तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. आता या श्लोकामध्ये दोन धातू आहेत, उत्तिष्ठ आणि लभस्व. हे जर दोन धातू घेतले तर उत्तिष्ठ हा परस्मैपदीन धातू असून तो लोट लकारात आहे आणि लभस्व हा आत्मनेपदीन धातू असून तो पण लोट लकारात. आता मला उत्तिष्ठ आणि लभस्व किंवा हे धातू किंवा हे धातुरूप पाठ करायची गरज नाही पडली हा श्लोक समजून घेताना, कारण मला त्याचे प्रत्यय माहिती होते. त्यामुळं मी हे सहज ओळखू शकले की हे धातू कुठल्या लकारामध्ये वापरले गेले. ज्या लोकांना व्याकरणशास्त्र, संस्कृत व्याकरणशास्त्रासकट शिकायचं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आणि हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे. या कोर्समधला माझा आवडता जर काही असेल, मला जर या कोर्समधलं काही आवडलं असेल तर ती म्हणजे यांची आपली शिकण्याची पद्धत. आपण पुस्तक वाचायचं आणि पुस्तक वाचून झाल्यावर 6 अध्यायींसोबत ऑनलाईन चिंतन करायचं. त्या चिंतनाने काय होतं
आपल्याकडून एखादा विषय स्किप झाला असेल, एखादा विषय गाळला गेला असेल चुकून, तर त्या विषयाची रिव्हिजन होते, पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे एखादाही विषय आपल्याकडून स्किप होत नाही, मिस होत नाही. दुसरी गोष्ट अशी की ह्या वर्गामध्ये वारंवार टेस्ट होतात, परीक्षा होतात आणि त्यामुळे एखादा विषय आपल्या डोळ्याखालून 3-4 वेळा सहज जातो आणि त्यामुळे कोणताही विषय विसरायला होत नाही, उलट तो पक्का बसतो. ह्या सगळ्या कारणांमुळे हा कोर्स करणीय आहे असं मला वाटतं. आणि हा कोर्स संस्कृत ज्याला जाणून घ्यायची इच्छा आहे अशा व्यक्तीने, ज्याला संस्कृतमध्ये रुची आहे, ज्याला व्याकरण शिकायचं आहे, अशा व्यक्तींनी हा कोर्स केला पाहिजे असं मला वाटतं. सर्व पाठांमध्ये मला सगळ्यात जास्त एक भाग आवडला, जो आहे विभक्तींचा. शालेय स्तरावरती विभक्ती शिकताना फक्त एक विभक्ती आणि त्याचा कारकाचा अर्थ एवढ्या 2च गोष्टी शिकवल्या जात होत्या. पण आता एकाच विभक्तीचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अर्थ असू शकतात हे मला माहीत नव्हतं आणि ते या कोर्सद्वारे मला कळलं. आणि आता उदाहरण म्हणून घेतलं तर षष्ठी विभक्ती, तर षष्ठी विभक्तीचा उपयोग संबंध दाखवण्यासाठी केला जातो. पण षष्ठीचा उपयोग लोके आणि षष्ठी शास्त्रीय असे 2 वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी सुद्धा होऊ शकतो हे मला माहीत नव्हतं आणि त्या कोर्सद्वारे मला कळलं. माझ्या ज्ञान जे थोडं कमी होतं त्याच्यामध्ये वाढ खूप जास्त प्रमाणात झाली. आणि अजून एक मुद्दा असा आहे की पूर्वी ज्यांनी संस्कृत शिकलेलं नाहीये त्यांना सुद्धा संस्कृत शिकायची इच्छा आहे अशा जिज्ञासूंनी व्याकरणाचा पाया पक्का करणं ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट असते. कारण व्याकरणाचा पाया पक्का झाल्याशिवाय पुढची भाषा शिकता येत नाही. आणि तो व्याकरणाचा पाया पक्का करण्यासाठी भाषांकुर हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकापासून सुरुवात करावी. कारण पुस्तकाची मांडणी अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीनं केलेली आहे. चित्रांद्वारे सर्व संकल्पना सांगितल्या त्याच्यामुळे समजायला त्या सोप्या पडतात आणि संकल्पना स्पष्ट व्हायला पण मदत होते. आणि हा अभ्यासक्रम जो आहे हा ऑनलाईन पद्धतीने आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही असाल, कुठल्याही भागात असाल तरी तुम्हाला हा अभ्यासक्रम करणं अतिशय सोपं आहे. ऑनलाईन च्या माध्यमातून तुम्ही 6 अध्यायांबरोबर चिंतन करू शकता आणि त्याचबरोबर तुमचं त्याविषयीचं आकलन पण चांगलं होतं इतरांशी चर्चा केल्यामुळे. काही शंका असल्यास शिक्षक किंवा गुरु हे अनुवाद किंवा परीक्षांच्या वेळी निराकरण करतात त्याच्यामुळे तुमच्या शंका किंवा इतर प्रश्न किंवा अजून काही वेगळे भाग असतील तर तेही या सगळ्या भागामध्ये क्लिअर होतात. नवीन संस्कृत शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मी असं सांगेल की हा कोर्स फार उपयोगी आहे. कारण यात पाठाच्या खाली दिलेली जी उदाहरणं आहेत त्याचा सराव मोठ्या प्रमाणात घडतो, त्यामुळे आपली निपुणता वाढते. त्यात जी उदाहरणं आपण सोडू शकलो नाही त्याचं पण आपण 6 अध्यायांबरोबर ज्या वेळेला चिंतनासाठी एकत्र येतो ऑनलाईन त्यावेळेला ती सोडवतो, त्यामुळे तो विषय जास्त स्पष्ट होतो. न सोडवता आलेली उदाहरणं आपण सोडवतो. तरी देखील जी राहिलेली उदाहरणं असतात ती आपण अनुवाद जेव्हा देतो शिक्षकांना, मग त्या एक्झाममध्ये आपलं स्वतःचं मूल्यमापन होतं आणि तिथे देखील आपण आपल्या शंका शिक्षकांकडनं, गुरुजींकडनं दूर करून घेतो. हे ज्ञान हे अभिनव पद्धतीने देण्यात आलं. प्रथम वाचन, स्वयं वाचन, त्यानंतर त्याच्यावरती मनन, 6 अध्यायांच्या बरोबर चिंतन आणि नंतर आचार्यांकडून व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण. नुसतं स्पष्टीकरण नाही तर स्वाध्याय सुद्धा योग्य उत्तरांसहित सोडवून घेतले जातात. अशा रीतीने पूर्णार्थाने प्रत्येक धड्याचं ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे मूल्यमापन, हे तर अत्यंत कडक, म्हणजे 70% गुण जर मिळतील तरच उत्तीर्ण धरलं जाणार आहे. अशा रीतीने काटेकोरपणे या वर्गांचं नियोजन आहे.
या कोर्सच्या अभ्यासासाठी दररोज साधारण 1 ते 1.5 तास दिला जायचा आणि निश्चितच याच्या पुढच्या स्तरामध्ये जाऊन संस्कृतचं ज्ञान अधिक सखोल करण्याची माझी इच्छा आहे. तर हा कोर्स मला मिळाल्याबद्दल माझे गुरु डॉक्टर रोहन कुलकर्णी, त्यानंतर माझे सर्व सहाध्यायी यांचं मी पण आभार मानते आणि निश्चितच पुढच्या स्तरामध्ये जाऊन या संस्कृतचं आणखी खोलवर अध्ययन करण्याची माझी इच्छा आहे. धन्यवाद. अशा शिकण्याच्या पद्धतीमुळं मला साधारण दिवसाला 1 ते 2 तास अभ्यास मला करायला लागायचा आणि तेवढ्या अभ्यासावर सुद्धा मी संस्कृत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकू शकते. हा कोर्स केल्यानंतर पुढचा कोर्स करायची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. रोज नियमित 1 तास जरी याच्यासाठी दिला तरी सर्व विषयांचं अध्ययन अतिशय व्यवस्थित पद्धतीनं होतं. खूप आभारी आहे, कारण मला याच भागामध्ये पुढे करिअर करायची इच्छा आहे आणि यामध्ये पुढे करिअर करता यावं म्हणून मी हे शिकत आहे आणि मला पुढे पण व्याकरण कंटिन्यू करायला आणि शिकायला आवडेल. 2 तास रोजचा अभ्यास केला, त्यामुळे मला हे शक्य झालं. भविष्यामध्ये मला पुढच्या स्तराचे जे अभ्यासक्रम आहेत, भाषा कलिका, भाषा कुसुमम, हे शिकण्याची इच्छा आहे आणि स्वतःमध्ये शास्त्रीय ग्रंथ शिकण्याची पात्रता निर्माण करण्याची इच्छा आहे. या भाषांकुर वर्गाने माझ्या संस्कृत अध्ययनाची सुरुवात तर झालीच आहे, परंतु या पुढील स्तराचाही माझा अभ्यास करण्याची इच्छा आहे. हीच आणि हा भाषांकुर वर्ग अंकुर न राहता त्याचा वृक्ष निर्माण व्हावा असं मला वाटतं. धन्यवाद.